तर पुन्हा एकदा आपण थेट नागपुरात जातोय। नागपूरमध्ये चक्का जाम झालेला आहे। ट्रक, ट्रॅक्टर आणि हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव नागपुरात दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत सध्या बच्चू कडू स्वतः फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया। बच्चूजी, स्वागत आहे तुमचं साम टीव्हीच्या माध्यमात। तुम्ही प्रेक्षकांशी संवाद साधताय। मला सांगा की शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तुम्ही हा आंदोलन काढलेला आहे। आता तुमची भूमिका काय आहे? आता जाम झाला आहे आणि देवाभाऊ जीव घालायला तयार नाही आहे। त्यांना आहे तिथंच आम्ही जाम करू। चौकेर, हैदराबाद, इंदोरा आणि याच्या बाजूनच रेल्वे आहे, रेल्वे आणि रेल्वे सुद्धा आम्ही जाम करू। बरं, तुम्हाला बैठकीसाठी देखील निमंत्रण आलेलं होतं बावनकुळेंच्या माध्यमातून। फडणवीसांनी बोलवलेलं होतं, तुम्ही ते बैठकीचं निमंत्रण देखील नाकारलेलं आहे। बच्चूजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हा, पोहोचतोय, बोला। बरं, तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी बैठकीसाठी निमंत्रण दिलेलं होतं, ते तुम्ही निमंत्रण देखील नाकारले। बोलवलं होतं आज आंदोलन। आज कसं जातो आम्ही, तुम्ही सांगा बरं। तुम्ही असते तरी गेले असते का? एवढ्या लोकांना कोणी सांभाळलं असतं? त्याचा हेतू काय होता? आज बैठक बोलावता, बैठकीची गरज काय? निर्णय घ्या ना तुम्ही, निर्णय घ्या, मला सांगा। बरं, तुम्ही भारत बंदचा देखील इशारा दिलेला आहे। सोयाबीनचा एका क्विंटलचा उत्पादन खर्च आहे 7,500 रुपये, बाजारात भाव मिळतो आहे 3,000। बच्चूजी, तुम्ही भारत बंदचा जो इशारा दिलेला होता त्याविषयी काय सांगाल? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।